पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोह. मग कोण आहे परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. आता माझी करी चिंता दान दे. आता माझी करी चिंता दान दे. जो न देखे या जना आपला सगळं त्याच्या भरोशावर केलंय आमच्या महात्मा पाठीपोटी. पाठीला पोटाला काहीच नाही फक्त परमात्माच माझा नाही कोणी. पाठीपोटी नाही कोणी निरव सज्जन संता. आता माझी करी चिंता दान दे भगवंता. पाठीपोटी नाही कोणी निवर सज्जन. पंचगप हा खूप आहे. तर आपण गोष्टी कमी आणतो कीर्तनामध्ये, गोष्टीशिवाय कीर्तन महाराजांना पण एक मार्मिक आहे. यात एक तत्व भरलेलं आहे. यानं काय होतं, या ज्या गहन गोष्टी आहे त्या कुणी सांगायच्या, कधी कधी घ्यायच्या, याचा रिझल्ट काय येतो तू करायचं. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा अरूपी जागविला. दाता घेवोनी छंद बघा घेवोनी आला दान. निज तत्व निज बोध. इथं पॉइंट आहे. स्वरूपी मेळविले नाव ठेविला भेद. स्वरूपी मिळवणं म्हणजे काय हो. ज्ञानेश्वरी मध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये असा एक प्रसंग आलेला आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगून सांगून थकले. अर्जुना जे तुझ्या समोर लढायला आलेत ना तर तुझे म्हणतोय, तुझे असते तर समोर आले नसते. समोर ज्या अर्थी आहे ऐकत नाही. असं करता करता ब्लूटूथ आहे का आपली फोनची आजची ब्लूटूथ तुमचा आणि माझ्या ब्लूटूथचा कनेक्शन एक झाला. माझ्या ब्लूटूथ मध्ये तुमचा डाटा मला सहज पाठवता येतो आणि माझाही डाटा तुमच्या ब्लूटूथ मध्ये टाकता येतो. माझी अंतःकरण वृत्ती काय आहे तीच तुमच्या स्थानी तयार होईल. असं भगवंत सांगून सांगून थकले आणि मग बघा ऐकतच नाही. ब्लूटूथ त्या काळी वापरतो. ज्ञानोबरायांची हृदय हृदय एक झाले, एक झालं हृदय. या हृदयीचे त्या हृदयी घातले. द्वैत ना मोडिता केले पार्था. तेव्हाच प्रयोग झाला. आणि बघा कुणीतरी सांगणारा असेल आणि ऐकणारा असेल तिथं संवाद होतो. ऐकणारा संपला, सांगणाराही संपला, मग काय होईल. पण द्वैत ठेवलं फक्त द्वैत. तुकोबराय म्हणतायत स्वरूपी मेळविले नाव ठेविला भेद. आणि कोण बोलतोय, विरोधी पॅनल बोलतोय. घरचे तर करतील कौतुक, विरोधातल्या लोकांनी कौतुक करावं आणि ती भरभरून करावं. तुकिता तुलनेसी
येतोय. माझं कुळ निकम आहे, औराणीकर माझं नाव आहे. आणि त्या कुळातली एक विभूती जवळजवळ 60-65 वर्षापूर्वी गाव सोडलं. आई वारलेली, वडील वारलेले, काही भावांनी प्रपंचात लक्ष दिलं, पण गाव सोडलं. ते अलंकापूर गाठलं आणि अलंकापुरीत गेल्यानंतर जवळजवळ 50 वर्ष अज्ञातवास गाव त्यांचं नाव आहे पूजनीय प्रातस्मरणीय रामचंद्र बुवा निकम. आज महाराष्ट्रात लोकांसमोर नाही आहे विभूती. ज्यांना परमार्थ कळला ते लोकांतात नाही. आज महाराष्ट्रात कुठल्याही स्टार प्रचारकाला विचारा, कुठल्याही मोठ्या महात्म्याला विचारा, पूजनीय प्रातस्मरणीय रामचंद्र बुवा निकम यांची काय स्टेटस आहे, काय पात्रता आहे, काय अस्तित्व आहे, बघा ती माऊली काय सांगते. आत्ताच 10-15 वर्षापूर्वी त्यांनी ही लोकांची यात्रा संपवली. बघा, बाबांनी सांगितलं आपल्या विद्यार्थ्यांना, सद्गुरु गुरुनाम गुरु जोग महाराज संस्थेवरती विद्यार्थ्यांना शिकवायला होतं व्याकरण. जे मोठे वक्ते आहेत बाबांनी व्याकरण शिकवले. आणि बघा, माझ्या समाधीचाही खर्च कुणी करू नये, माझं नावही वेगळं शिल्लक घेऊ नये. मग काय, ज्ञानोबारायांच्या समाधी संजीवन सोहळ्याच्या दिवशी माझं हृदय, माझा प्राण मी सोडील, याची वेगळी तरतूद नको. बघा, आपले मरण देखील म्या डोळा अशी सिद्ध झाली. आणि बाबांनी माऊलींचा समाधी संजीवन सोहळा आटोपला, आपल्या रूमवर आले आणि आपला विलीन करून टाकला, आपला प्राण विलीन करून टाकला. ही ताकद आहे परमात्म्याची. आणि तिथले ते महात्मे सांगतायत, ज्यावेळेस बाबांना अंत्यसंस्कार केला तर या अंतकरणातल्या ज्या फासोळ्या आहेत, रा 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 कृष्ण हरी असं कोरलेलं मिळालं म्हणे. मला कोरलेलं, त्याची शूटिंग पण आहे. आता विश्वास बसत नाही लोकांना, पण ही ताकद आहे शुद्ध भावाची. उभा आहे ना, उभा आहे. आपे आप लपत मनात थे, सारे परब्रह्म आवडते जीवा. मने मन माझा उगम आहे म्हणून आपल्या समोर बोलतोय. खरं तर त्या महात्म्यांची कृपा आहे, नाहीतर आपली काय अवकाश नाही दादा. म्हणून आमचे नामदेव महाराज म्हणतात, बाबा काहीच नाही झालं, जर तिकडे गेला तिकडे गेला तर एक स्नान कुशावरता करीता स्नान, कुशावरता करीता स्नान,
आपल्याला कैलास वैकुंठ नशीब होईल असं काही आपल्याला शाश्वती नाही. पण या महात्म्यांच्या चरणाजवळ जागा मिळाली तरी आपलं भाग्य आहे. आणि कळकळून विनंती, देव देश धर्म कीर्तनात असला पाहिजे आणि या माध्यमाला विरोध झाला नाही पाहिजे. 70 वर्षापूर्वी 73 वर्षापूर्वी किती दिवस झाले आपल्याला स्वतंत्र मिळून? 26 जानेवारी सांगता येईल का किती? 77 म्हणजे काही एक पिढी संपली नाही आपली. संपली का? 100 शतक गणिले ते अर्ध रात्र काय म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य. कुणी अगोदर जाईल कुणी नंतर जाईल, पण आपली काही पिढी संपली नाही. 70 वर्षापूर्वी आम्ही काय होतो? गुलाम होतो, गुलाम. कुणाच्या तरी दडपशाही खाली होतो. आणि तेव्हा ते लोक म्हणायचे एकत्र बसायचं नाही, हे मंडप उभारायचे नाही, एकत्र यायचं नाही. कधी? 76 वर्षापूर्वीची नाही. आणि 76 वर्षानंतर काय बदललं? लोकांना बळजबरी बोलावं लागलं. काय? आमचा इगो, आमचा ताठा, आमचा अहंकार, त्याच्या पलीकडे काय आहे? हे प्रीत जहा की रीत सदा. प्रेमच केलं या लोकांना, या देशाने. मुघल आले, प्रेमच केलं. इंग्रज आले, प्रेमच केलं. मैं गीत वहा के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत का गीत सुनाता हूँ, भारत का रहने वाला, भारत का गीत सुनाता हूँ, रहने वाला, भारत के गीत सुनाता हूँ. भारतीय संस्कृती एवढी पॉवरफुल आहे बघा. जर्मनी, अमेरिका, चीन, थायलंड, न्यूझीलंड, लग्न संपले, लग्न प्रथा मोडल्या. 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष याच्या पलीकडे लग्न राहिली नाही, मुलीच नाही, लग्न स्वीकार आहे. आणि आमचा देश आजही बघा, जीते हो किसी ने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है, हमने तो दिलों को जीता है, हमने तो दिलों को जीता है. जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है, नारी में अभी तक सीता है, नारी में अभी तक सीता है. इस धरती पे मैंने जन्म लिया, इस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत का गीत सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत का गीत सुनाता हूँ. आमची शेलार सर्वस्वी तुम्हाला पाहून आढळ बरोबर खूप सेवा केली विद्यार्थ्यांची. देव देश धर्म कीर्तनात असला पाहिजे. आणि संपला का वेळ आपला? हा, आपला वेळ संपलेला आहे. देव देश धर्म याला खरोखर प्रत्येक क्षेत्रात मान असावा म्हणून आमचे नामदेव महाराज म्हणतात, ही प्रदक्षिणा काय आणि ती प्रदक्षिणा काय. ही प्रदक्षिणा जर घडली कोणती मा नर्मदा मैयाची, काय होईल? नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे
करता ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी त्यासी नाही यमापुरी त्यासी